समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार. तर आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपल्याला काही आपल्या मुलांसाठी एक सेवा करायची आहे नरसिंह महाराजांची. तर त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि उद्या शनिवार असल्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाला काही अर्पण करायचं आहे, त्याबद्दल सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि उद्या शनिवार असल्यामुळे मारुती रायाची कोणती आपण सेवा करायची किंवा काय करायचं त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि काही लोक श्रावण सोमवार धरतात आणि काही श्रावण शनिवार सुद्धा करतात. तर त्यामध्ये आता आज शुक्रवार होता, तर आज भरपूर जणांनी महिलांनी जीवितेची पूजा केली. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आपण जीवितेची पूजा करत असतो. तर आपण नाग नरसोबाचा जो फोटो असतो तो लावलेला आहे आणि त्याच्यात सगळ्यात पहिलं चित्र जे आहे ते नरसिंह देवाचं आहे. तर ते का आहे, तर श्रावण शनिवारी आपल्याला नरसिंह देवाची पूजा करायची असते. तर ती कशी किंवा का, तर आपल्या लहान मुलांना अचानक येणारे धोके जे असतात त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला नरसिंह देवाची पूजा करायची असते. जसं नरसिंह देवांनी प्रल्हाद जे होते त्यांची प्राण वाचवले होते, म्हणून आपल्या मुलांचं रक्षण व्हावं यासाठी अचानक येणारे जे संकट असतात त्यांच्यापासून त्यांचं रक्षण व्हावं याच्यासाठी आपल्याला नरसिंह देवाची पूजा करायची असते. तर आपल्याला शनिवारी तुमच्याकडे तो फोटो जर तुम्ही लावलेला असेल किंवा नसेल तरी तुम्हाला पूजा करायची आहे. म्हणजे पूजा म्हणजे काय करायचं की तुमच्याकडे जो फोटो असेल तर ते फोटोला कुंकू, हळद, अक्षदा वाहा, त्याच्यानंतर धूप दीप ओवाळा आणि पिवळी खिचडी तुम्हाला करायची आहे. तुम्हाला जशी करायची तशी करा, फक्त पिवळी खिचडी करायची आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे नरसिंह महाराजांना. आणि त्याच्यानंतर उद्या शनिवार आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्या पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुम्हाला दूध न्यायचं आहे. दुधामध्ये तुम्हाला एक बेलपान टाकायचं आहे आणि ते दूध तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला हे अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथे तुम्हाला थोडी साखर घालायची आहे, प्रदक्षिणा घालायच्या आहेत, दिवा लावायचा आहे. एवढं काम तुम्हाला उद्या करायचं आहे. कारण शनिवारी पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा वास असतो आणि तुम्ही जर श्रावण शनिवारी जर पूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला खूप पटीने भेटणार आहे. तर त्यासोबतच उद्या शनिवार असल्यामुळे तुम्हाला मारुती जे आहे त्यांची सुद्धा आराधना करायची आहे. तर शक्य झाल्यास रुईची फुलांची जी माळ असते ती तुम्ही मारुतीला याला अर्पण करू शकता. तिथे मंदिर जर असेल तर मंदिरात जाऊन तुम्हाला मारुती स्तोत्रम किंवा हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि ते शक्य नसतेच तर तुम्ही घरी सुद्धा हनुमान चालिसा, मारुती स्तोत्रम किंवा रामरक्षा याचं तुम्ही पठण करू शकता. मंदिरात जर गेले तर तुम्ही तेल असतं तिथे जो दिवा असेल तर दिव्यात तुम्ही तेल घेऊन जा. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. कारण जे मारुती राया आहे, जे हनुमान आहेत, ते सुद्धा आपले जे संकट असतात ते निवारण्याचं काम करत असतात. म्हणून उद्या तुम्हाला हे सुद्धा एक काम करायचं आहे. आता तुम्हाला उद्या समजलेच असेल की उद्या आपल्याला नरसिंह देवाची पूजा करायची आहे आपल्या मुलांसाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला मारुती रायाची सुद्धा सेवा करायची आहे आणि पिंपळ वृक्षाची सुद्धा सेवा करायची आहे. तर याने तुमच्यावर सगळ्यांचाच खूप भरभरून आशीर्वाद राहणार आहे. तर नक्की करा आणि करायला विसरू नका. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ.